मन मंदिरा गजर भक्तीचा। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी। अभंग जगद्गुरु तुकोबारांचा अत्यंत गोड आहे। सर्वांना एक विनंती आहे की अगदी प्रसन्न अंतकरणाने, आता जेवढे तुम्ही फ्रेश आहात तितक्याच प्रसन्न आणि तितक्याच फ्रेश चेहऱ्याने 2 तास प्रत्येकानं बसायचंय। कोणी झोपू नका आणि दुसऱ्याला शेजाऱ्याला झोपू देऊ नका। अगदी प्रसन्न अंतकरणाने कीर्तन श्रवण करा। कीर्तनाचा प्रत्येक शब्द तुमच्या अंतकरणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आणि कान उघडे ठेवून कीर्तन ऐकण्याची जबाबदारी तुमची। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड असा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक कार्य कारण भाव संबंध सांगतायत। ऐका, ऐकणारे तुम्ही सगळे रसिक श्रोते आहात। अनेक लोकांचं, अनेक महाराज मंडळींचं श्रवण केलेली मंडळी आपण आहात। आता इथे महाराज तुकोबाराय पारमार्थिक कार्यकारण भाव संबंध सांगतायत। आपल्याला हा कार्यकारण भाव संबंध म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळून घेणं गरजेचं आहे। आणि एवढं का आपल्याला कळालं की असं समजायचं आपल्याला सगळं कीर्तन कळलं। कार्यकारण भाव संबंध म्हणजे काय हो? कार्याचा कारणाशी असलेला संबंध, त्याचं नाव कार्यकारण भाव संबंध। कोणाचा तरी कोणाच्या विषयी असलेला संबंध, तसा इथे कार्याचा कारणाविषयी असलेला संबंध तुकोबारांनी अभंगाच्या माध्यमातून दाखवलाय। आता हा कार्यकारण, तसे वेदांतामध्ये अनेक प्रकार आहेत। कार्यकारण भाव संबंध, जन्यजनक भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, बादरायणी संबंध, अनेक संबंध आहेत। तसं शास्त्रीय भाषेतला हा कार्यकारण भाव संबंध आहे। 2 गोष्टी आपल्याला कीर्तनातून कळून घ्यायच्या सज्जन हो, एक कार्य आणि दुसरं बोला कारण। आता हे कार्य काय आणि कारण काय हे कळण्यासाठी शास्त्रकारांनी आपल्याला काही उदाहरणं दिलेत। शास्त्रकार म्हणतात एक घट आहे, घट म्हणजे गाडग, आणि दुसरा आहे पट। आता घटाबद्दल बोलत असताना शास्त्रकार सांगतात तो जो घट आहे तुम्हाला आम्हाला दिसणारा, आपल्या मानवी जीवनातल्या दैनंदिन गरजा भागवणारा तो घट, ज्याला गाडग आपण म्हणतो। आता ते गाडग, तयार झालेलं गाडग डोळ्यानं दिसणारं, आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये त्या गाडग्याला आपण घेतो। ते गाडग आपल्याला डोळ्यानं दिसतं, आपल्या गरजा भागवतं। शास्त्रकार म्हणतात ते गाडग ऑटोमॅटिक आलं का हो? विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात ते गाडग, तो घट या पृथ्वीवर, या जगामध्ये ऑटोमॅटिक आलेला नाही, त्याला बनवलं कुणीतरी। या पृथ्वीच्या पोटामध्ये, ऐका, या पृथ्वीच्या पोटामध्ये सोन्याच्या खाणी आहेत, या पृथ्वीच्या पोटामध्ये दगडाच्या खाणी आहेत, या पृथ्वीच्या पोटामध्ये कोळशाच्या खाणी आहेत, या पृथ्वीच्या पोटामध्ये तेलाच्या खनिज तेलाच्या खाणी आहेत। पण असं कधी ऐकलं का गाडगे या ऑटोमॅटिक गाडगे या पृथ्वीच्या पोटातून बाहेर येतात? नाही ना। तरी भूमियातून स्वयंभ काय घडे या गाडगे याचे निघती कोंभ। तरी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की। विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात सज्जन हो, पृथ्वीच्या पोटातून गाडगे बाहेर येत नाहीत, त्या गाडग्याला बनवावं लागतं। आता गाडग हे कार्य आहे, ऐका, गाडग हे कार्य आहे। जर गाडग कार्य असेल, कोणत्याच कार्याची, जगातल्या कोणत्याच कार्याची उत्पत्ती कारणाशिवाय होत नाही। कार्य कोणतंही असू द्या, प्रत्येक कार्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे। रस्त्यामध्ये सहज खेळता खेळता पोरांची भांडणं लागली। हुशार माणूस, सुजान माणूस तिथे जातो, विचारतो अरे कशामुळे भांडणं लागले, काय कारण आहे नेमकं? कारण क्षुल्लक का होईना पण कारण असतं। काहीही असू द्या, कार्य कोणतंही असू द्या, प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे। गाडग हे जरी कार्य असलं, घट हे कार्य जरी असलं, तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे। काय कारण आहे? कारणाचे 2 प्रकार आहेत, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण। गाडग्याचं माती हे उपादान कारण आहे। बरं, नुसतं उपादान कारणामुळे कार्य घडत नाही,
त्याच्यासाठी निमित्त कारण सुद्धा पाहिजे. पैसे देणारे लाखो लोक आहेत. आम्ही पैसे देतो, आम्ही वर्गणी देतो, किती लागेल तेवढे पैसे आम्ही देतो, पण आम्ही सप्ताहामध्ये अंग मेहनत नाही करू शकत. उपादान कारण सप्ताहाचं फाउंडेशन निर्माण करण्यासाठी कित्येक लोक उभे राहतील, पण तो करून घेणारा निमित्त कारण बनण्यासाठी कुणी तयार नसतं. मग नुसतं उपादान कारणाने कार्य तयार होत नसतं, त्याला निमित्त कारण सुद्धा असावं लागतं. कुणीतरी करून घेणारा, तिथे उभं राहणारा सुद्धा कुणीतरी असावं लागतो. माती हे जरी त्या घटाचं गाडग्याचं उपादान कारण असेल, पण त्या नुसत्या मातीनं ऑटोमॅटिक गाडगं तयार होत नाही. त्याच्यासाठी माती आणावी लागते, लीद आणावी लागते, आवा तयार करावा लागतो, त्याचा चिखल बनवावा लागतो, त्या गाडग्याचा आकार द्यावा लागतो. त्याला देणारा कुणीतरी पाहिजे. तिथे कोण पाहिजे? कुंभार पाहिजे. कुंभार गाडगं बनवण्यासाठी, आता ऐका मायबाप, गाडगं बनवण्यासाठी कुंभारच पाहिजे असं काही नाही. कारण आज जगाच्या मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर कोणता व्यवसाय कुणी करावा याचा काही संबंध राहिलेला नाही. आज चांगले प्रोफेशनल लोक, मोठमोठे चांगले प्रोफेशनल लोकांचे आपल्याला, आपण जर गेलो तर चांगल्या मोठमोठ्या कॅटेगरीच्या लोकांच्या सुद्धा चपला बुटाच्या दुकानं मार्केटमध्ये बघायला मिळतात. व्यवसाय कुणी कोणता करायचा, हा फक्त एक गोष्टीची अट आहे, त्यामध्ये आपल्याला जे 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 काम करायचंय, जे कार्य करायचंय, त्या कार्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. विदाउट नॉलेज आपण ते कार्य करू शकत नाही. ज्ञान पाहिजे आपल्याला त्या कार्याचं. हो, गाडगं बनवण्यासाठी कुंभारच पाहिजे असं काही नाही, कुणीही करू शकतं, फक्त त्याचं ज्ञान पाहिजे. कुणी ना पण कोणीच नसावा, कोणीच नसलं पाहिजे असं नाही जमणार, कुणी ना कुणीतरी असला पाहिजे. आता ऐका, हे गाडगं फक्त उदाहरणासाठी सांगितलंय. शास्त्रकार म्हणतात तुम्ही आम्ही हे सगळे घटच आहेत, तुम्ही आम्ही सुद्धा देवाच्या नजरेत गाडगेच आहेत. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा, तुमच्या आमच्या सारख्या या लाखो अनगणित घटांना बनवणारा सुद्धा कुणीतरी आहेच. बरं, त्या बनवणाऱ्याचं कौशल्य जरा एक मिनिट आपल्या अंतकरणाला विचारून बघा. काय हो, तुम्ही एकच शब्द तोंडातून त्या देवाविषयी निघाल, क्या बात है. जरा विचार करा, एवढं सगळं जग आहे, या जगामध्ये हो 7 खंड आहेत. या 7 खंडामध्ये पुन्हा वेगवेगळे खंड, वेगळ्या वेगळ्या खंडामध्ये वेगळे वेगळे देश, आणि वेगळ्या वेगळ्या देशात वेगळे वेगळे बेट, आणि वेगळ्या वेगळ्या बेटावर वेगळे वेगळे माणसं. तुम्ही थोडंसं भारताच्या बाहेर गेलात, युकेच्या साईडला, युकेच्या बॉर्डर क्रॉस करून तुम्ही थोडंसं पलीकडे गेलात तर तिकडे नेपाळची बॉर्डर आपल्याला लागते. आणि त्या नेपाळमध्ये जर आपण प्रवेश केला तर नेपाळमध्ये माणसं अशी आहेत बरं का. आळंदीमध्ये जर कधी गेलात तुम्ही कार्तिकी वारीला, तर आळंदीमध्ये तिकडे ते नेपाळी लोक येतात आपल्या उबदार कपडे घेऊन, महेश महाराज. त्या लोकांना, त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक माणूस तो एकसारखाच दिसतो, त्या डिफरन्स काही नाही त्यांच्यामध्ये. सगळे असं वाटतं, एकाला जर आपण भेटलो आणि दुसरा जर एखादा आला तर असं वाटतं आपल्याला की याला मी अगोदर भेटलो होतो. आणि त्यांचे सगळ्यांचे फेस लुक सगळ्यांचा एकच आहे, सगळे सारखेच माणसं दिसतात. केवढी किमया आहे देवाची सज्जन हो. जरा विचार करा, तिकडे आपण युरोप खंडामध्ये जर गेलो तर सगळे भोरेच माणसं, युरोप खंडात सगळे भोरेच माणसं. कॅरेबियन बेटावर जर आपण गेलो वेस्ट इंडिज कडे, तिकडे सगळे काळेच काळे डक माणसं, दिवसा खंदील लावून बघावं लागतील, इतके काळे. ज्या आमचे गुरुजी विनोदानी म्हणायचे बरं का, ज्या वेळेला तो परमात्मा या जगाची निर्मिती, या घटांची निर्मिती करायला लागला, हे माणसाचे मॉडेल तो तयार करत होता, त्यावेळेला त्यानं हे बनवण्यासाठी, आकार देण्यासाठी त्यांनी आट्टा तयार केला, कणिक बनवली, आणि कणिक बनवून त्याची भाकरी तयार केली. भाकरी भाजली, तव्यावरती टाकली, पण झाली गंमत अशी, त्याला देवाला जरा गडबडच झाली, कारण पहिलंच मॉडेल तयार करायचं होतं. म्हणून पटकन ती टाकलेली तव्यावरची भाकरी त्या देवाने पटकन ती काय केली, उचलली आणि तव्यावरून बाजूला काढली. ती भाजलीच नाही व्यवस्थित, ती कच्चीच राहिली. आणि ती तशीच भाकरी उचलली त्या युरोप खंडामध्ये नेऊन टाकली. ती कच्ची राहिल्यामुळे ते भोरे माणसं जन्माला आली. मग देवानं पुन्हा विचार केला, म्हणलं नाही आता चांगली भाजून देऊ. मग चांगली भाजण्याच्या नादात ती टाकलेली भाकर डायरेक्ट करपली. ती
करपलेली भाकर कॅरेबियन बेटावर नेऊन टाकली. ते सगळे कळडक माणसं. पुन्हा जरा डोकं लावलं, जरा डोकं लावून सुधारित मॉडेल, सुधारित आवृत्ती तयार केली. ओ जास्त करपूनही दिली नाही, जास्त कच्ची पण ठेवली नाही, आणि ती भाकर भारत देशात टाकली. जास्त काळे माणसं नाही भारतात, जास्त गोरे एकदम भोरे पण नाही, पण दिसायला मात्र फार सुंदर आहेत. असला पाहिजे आपला आपला स्वाभिमान प्रत्येकाला. विठाला विठाला किती अनगणित. बर एकच फॅक्टरी बनवणारा एकच आहे, मालक एकच आहे, पण असं सांगावं तुम्हाला जगाची रचना करणारा, या जगाला बनवणारा, या जगाला आकार देणारा कोणीतरी आहे सज्जन हो. कोणीतरी कारणीभूत आहे तुम्हाला आम्हाला बनवण्यासाठी. फिरत्या चाकावरती देशी वाचला रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कवना न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार. परमात्मा सज्जन हो, तुमच्या आमच्यासारख्या अनगणित घटांना बनवणारा तो परमात्मा कुंभार आहे. तो कारणीभूत आहे. कोण आहे तो परमात्मा? निमित्त कारण आहे सज्जन हो. त्यानं बनवलं हे सगळं जग. स्वतःला क्वालिफाईड मानणारी माणसं डॉक्टर साहेब, स्वतःला बुद्धिवादी समजणारी माणसं या गोष्टी या शब्दावरती ते ऍग्री होत नाहीयेत. त्यांना जर म्हटलं या जगाची या विश्वाची निर्मिती करणारा परमात्मा आहे, त्यांना जर म्हटलं या विश्वाची निर्मिती आमच्या देवानं केली आहे, त्याच्या सत्तेनं हे जग चालतं, ते तोच या जगाची निर्मिती करतो, तोच या जगाचा संहार करतो,
मानत नाहीत स्वतःला बुद्धिवादी. 4 डिग्र्या घेऊन डिबऱ्या फेल झालेले माणूस देवाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात महेश महाराज. पण ऐका मायबाप, या विश्वाची निर्मिती करण्यासाठी काही ते मग त्यांची फक्त एकच त्यांचं म्हणणं असतं. ते म्हणतात या जगाची निर्मिती देवानं केलीच नाही, हे जग ऑटोमॅटिक तयार झालेलं आहे. विचार करा, एवढं सुंदर जग ऑटोमॅटिक तयार होत असतं का? नाही होणार सज्जन. ऑटोमॅटिक जगाची निर्मिती होणं शक्य नाही. पण स्वतःला बुद्धिवादी समजणारी माणसं कुठं डोकं लावतील सांगता येत नाही. एक मास्तर होते, मुलांना शाळेमध्ये शिकवत होते. सायन्सचा क्लास चाललेला होता आणि त्या शाळेमध्ये मास्तर मुलांना सांगत होते, मुलांनो, अरे कोण म्हणतं या जगाची निर्मिती देवाने केली? अरे कुठला देव, कसला देव? देव धर्म काही नाही या जगामध्ये. मस्त आपलं कमवायचं, बंगले बांधायचे, राहायचं, खायचं, परमार्थ नाही, देव नाही, धर्म नाही, काही नाही. एन्जॉय करायचा, लाईफ एन्जॉय करायची, बस. मूर्ख आहेत ते लोक जे कीर्तन भजन करतात, आळंदी पंढरीची वारी करतात, एकादशी व्रत धारण करतात, गळ्यात माळ घालतात. मूर्ख आहेत ते लोक. मास्तर बोलत होते, मुलं ऐकत होते. त्यातला एक मुलगा वारकरी घराण्यामध्ये जन्माला आलेला होता. त्या मुलानं ते ऐकलं सज्जन होऊन. त्याला भयंकर त्याच्या वेदना झाल्या, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं त्याने. नाविलाज होता. दुसऱ्या दिवशी मात्र तो मुलगा, मनामध्ये त्याला भयंकर संताप निर्माण झालेला होता त्या शिक्षकाविषयी. दुसऱ्या दिवशी शाळा उघडल्याबरोबर सगळ्यात पहिला आपल्या वर्गामध्ये तो मुलगा जाऊन बसला आणि त्या मुलानं सज्जन हो अत्यंत सुंदर एक फळ्यावरती सुंदर एक आखीव रेखीव अगदी हुबेहूब गणपती बाप्पाचं चित्र तिथे त्याने काढलं. आपल्या बेंचवर येऊन बसला. थोड्या वेळाने मुलं आले, आपल्या बेंचवर येऊन बसले. गुरुजीचं आगमन त्या वर्गात होता क्षणी नजर गेली त्या फळ्यावर. फळ्यावर काढलेल्या त्या चित्राकडे नजर गेल्याबरोबर हो मुखातून शब्द निघाले त्या गुरुजीच्या, ओ काय सुंदर चित्र काढलंय, कुणीरा चित्र काढलंय हे चित्र. प्रत्येक मुलाला ते गुरुजी विचारू लागले. कोणताच मुलगा म्हणत नव्हता गुरुजी चित्र मी काढलंय म्हणून. पण ज्या मुलानं चित्र काढलं होतं त्याला विचारलं, बाळा तू काढलंयस काय हे चित्र? बाळा म्हणतो, नाही गुरुजी मी पण नाही काढलं. अरे जर हे चित्र तुम्ही कुणीच नाही काढलं तर हे चित्र काय या फळ्यावर ऑटोमॅटिक उमटलं काय? बाळा उठला आणि बाळा म्हणू लागला, गुरुजी चित्र मी काढलं नाही, पण कसं काढलं गेलं हे मी सांगू शकतो. कसं काढलं गेलं सांग बरं म्हणे. मग बाळा उठला आणि बाळा सांगू लागला, हो गुरुजी काय आश्चर्य, आज सगळ्यात पहिल्या वर्गामध्ये मीच येऊन बसलो होतो आणि मी बसलेलो असताना माझ्या समोर, तुमच्या समोरचा जो टेबल आहे ना, त्या टेबलवर रंगीबेरंगी खडू ठेवलेले आहेत. त्यातला लाल रंगाचा खडू ऑटोमॅटिक उठायचा, ऑटोमॅटिक वरती उठायचा, फळ्यावर जायचा. त्यानं मुकुट तयार केला, पुन्हा टेबलवर येऊन बसला. हिरव्या रंगाचा खडू उठायचा, तो आणखी एक अवयव तयार करायचा, पुन्हा टेबलवर येऊन एक एक खडू उठायचा, गणपतीचं चित्र तयार करायचं आणि पुन्हा टेबलवर. ऑटोमॅटिक ही सगळी प्रक्रिया घडत होती. मास्तराची तळपायाची आग मस्तकाला गेली. मास्तर म्हटले, बाळा अरे मूर्ख आहेस का? असा टेबलवरचा खडू ऑटोमॅटिक फळ्यावर जाऊन चित्र काढत असतो का? बाळा म्हटला, मास्तर मूर्ख मी नाही, खऱ्या अर्थाने मूर्ख तुम्ही आहात आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे बाळा म्हणतो, हो मास्तर काल तर तुम्ही खूप तोंड सुख घेत होते, काल तुम्ही म्हणत होते नको नको त्या प्रकारचं बोलत होते की या जगाची निर्मिती देवानं केलीच नाही, हे जग ऑटोमॅटिक झालं म्हणत होतात ना मास्तर. अहो जरा विचार करा थंड डोक्यानं. कुठं आहे सगळं जग? या जगात 7 खंड, 7 खंडात आशिया खंड, आशिया खंडात भारत देश, भारत देशात महाराष्ट्र, महाराष्ट्रात आपला जिल्हा जिल्ह्यात, तालुका तालुक्यात, गाव गावातली शाळा शाळेतला, वर्ग वर्गातला फळा मास्तर 2x2चा. अहो मास्तर जर या 2x2च्या फळ्यावर चित्र काढण्यासाठी जर ऑटोमॅटिक खडू जाऊन चित्र तयार करू शकत नसेल, त्या खडूला घेण्यासाठी हातात कुणीतरी घेणारा पाहिजे असेल, तर या विश्वाचं चित्र काढण्यासाठी कोणी नको का? तुम्ही म्हणता ऑटोमॅटिक झालं. मास्तर हे चित्र, हे जगाचं चित्र ऑटोमॅटिक जग तयार नाही होत. माझे साधू संत म्हणतात, जेने हे विश्व निर्मिले
महर्षी देवा संस्थापिले. या जगाची निर्मिती करणारा आमचा परमात्मा सज्जन हो. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. या जगाची निर्मिती करणारा, एवढं गोड जग बनवणारा, ज्यानं हे जग एवढं सुंदर बनवलंय, तर तो परमात्मा किती सुंदर असेल. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. किती सुंदर असेल तो परमात्मा, जरा विचार करा. आमच्या वृंदावनचे संत गातात, महेश महाराज, तो परमात्मा किती सुंदर आहे. हो हो जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे काय सुंदर स्वरूप आहे परमात्म्याचं. जरी की पगडी बांधे जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, प्यारा हो प्यारा हो. गोड वर्णन केलंय सज्जन हो, किती सुंदर आहे परमात्मा. विचार करा जरा, या जगाकडे पाहून एखाद्या वेळेला सकाळी सकाळी नुकताच सूर्योदय झालेला असावा. सकाळच्या त्या कोवळ्या सूर्याची कोवळी कोवळी किरण, लाल लाल किरण ती पृथ्वीवर पडलेली बघा. एकांत वातावरणामध्ये एखाद्या तळ्याच्या किनाऱ्यावरती जाऊन बसान, ती निसर्गरम्य त्या निसर्गाला बघा. उघड्या डोळ्यानं त्या
निसर्गाकडे बघा सज्जन हो. ज्या वेळेला या सुंदर जगाकडे, या जगाच्या सुंदर नजाऱ्याकडे आपण पाहू, निश्चित त्या सौंदर्याकडे पाहून परमात्म्याची आठवण झाल्याशिवाय राहायची नाही. नजर पाहिजे जगाकडे पाहण्याची. दुनिया की ओर आंखों से देखोगे तो कुछ भी नहीं दिखाई देगा साहब. आंखों से दुनिया को देखोगे तो कुछ भी नहीं दिखाई देगा, और नजर से दुनिया को देखोगे तो नजारे दिखाई देंगे. नजर पाहिजे जगाकडे पाहण्याची. ती नजर आपल्याकडे नसते. या चर्मचक्षुने जगाला नाही पाहू शकत आपण. ती नजर असते साधू संतांकडं. या महाराष्ट्राचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकांता परम एकांत स्थानामध्ये गेले की त्या जगातल्या सौंदर्याकडे पाहून, त्या डोंगरांकडे पाहून, सरोवराकडे, समुद्राकडे पाहून, हो अत्यंत सुंदर रंगीबेरंगी हो सजलेल्या नटलेल्या त्या फुलांकडे पाहून तुकडोजी महाराजांच्या मुखातून शब्द निघावेत. हर देश में तू, हर भेष में तू, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे रंग अनेक तू एक ही है, तेरे रूप अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बन कर, बादल से फटा वर्षा बन कर, सागर से उठा बादल बन कर, बादल से फटा वर्षा बन कर, फिर लहरें बनी नदियाँ गहरी, फिर लहरें बनी नदियाँ गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है, तेरे रंग अनेक तू एक ही है. काय गोड शब्द आहेत. अर्थ जर आपल्याला समजला ना मजा येते. तेरे रंग अनेक तू एक ही है, तेरे रूप अनेक तू एक ही है. परमात्मा एकच आहे पण रंग त्याचे वेगळ्यासाठी कारणीभूत तो आहे. जगाकडे पाहत असताना साधू संतांना जग दिसतच नाही. जग दिसत नाही. जनिवनी आवगा देव, वासनेचा पुसावा ठाव. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म. वैष्णव संत, माझे संत ज्या वेळेला
जगाकडे पाहतात. नाथरायांना त्या गाढवामध्ये भगवंताचं रूप दिसतंय. नामदेवरायांना त्या कुत्र्यामध्ये भगवंताचं रूप दिसतं. अहो चराचरामध्ये हरी व्यापक सर्वत्र समाना. प्रेमात प्रगट होई जाना. हरी व्यापक सर्वत्र समाना. सर्व घटी घटामध्ये भगवंताचं रूप संतांना दिसतं. सज्जन हो, दृष्टी शुद्ध झालेली आहे. जय जय दृष्टी दिसे की बघा. ऐका मैबाप, आपली बघण्याची नजर शुद्ध झाली की मग मात्र दुनिया दिसतच नाही. जिकडं पाहिल तिकडे जेथे जेथे देखे तेथे तुझीच पाऊले. त्रिभुवन संचारे पश्चिम बंगालमध्ये घडलेली सत्य घटना सज्जन हो. एक आवलिया साधू पश्चिम बंगालमध्ये महात्मा होऊन गेला. नाव होतं स्वामी रामतीर्थ. ज्या वेळेला पाकिस्तान भारत देशामध्ये होता त्यावेळेला पाकिस्तानमध्ये असलेलं शहर लाहोर आणि त्या लाहोर शहरात असलेलं एक विद्यालय लाहोर युनिव्हर्सिटी आणि त्या लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले तीर्थराम नावाचे प्रोफेसर तीर्थराम म्हणून ज्यांची ओळख होती. जीवनामध्ये परमार्थ आला, सत्संग जीवनात घडला, जीवन बदललं, जीवनाचं सार कळायला लागलं, जीवनाची सत्यता समजायला लागली. त्याच क्षणी त्या प्रोफेसर पदावरती त्यांनी तिलांजली दिली. सोडून दिलं ते प्रोफेसर पद आणि आपल्या अंगावरती भगवा चोला परिधान केला. आणि तेच तीर्थराम भारत देशाचे संन्यासी झाले. फक्कड महात्मा, त्यागी महात्मा. आपल्या जीवनाची साधना एवढी वाढवली की जगाकडे पाहण्याची दृष्टी सम झाली. ऐका, संन्यासी बनले आणि संन्यासी साधू एकदा का साधू जीवन प्राप्त झालं
की त्या साधूच्या जीवनाला काही बंधनं नसतात बघा. लोकांना वाटतं साधूने बंधनात जगावं, पण साधूला काही बंधनं नसतात. कारण तो फकीर असतो. फकीर कोणाला म्हणावं फकीर? जिसके जीवन में कोई फिकीर नहीं है उसका नाम फकीर होता है. और फकीर होकर फिकीर करता है, कबीरदास जी कहते हैं वो एक साला गधा है. ज्याच्या जीवनात काही फिकीर नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा